पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज पवित्र देऊळ माता उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजची वाचने आपल्याला देवाने नोहाशी केलेला करार व येशू ख्रिस्ताने आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी स्वतः स्वीकारलेले मरण ह्याची आठवण करून देत आहे. येशूच्या बाप्तिस्मानंतर पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला त्याच्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर प्रार्थना व उपवास करण्यासाठी अरण्यात नेले. या 40 दिवसात त्याला शैतानाच्या मोहाला सामोरे जावे लागले. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला प्रत्येक पावलावर मोह येतात. येशू ख्रिस्ताच्या जीवनात सुद्धा मोह आले, परंतु त्याने मोहांवर विजय मिळविला. आपल्या जीवनात येणाऱ्या मोहांना सामोरे जाण्यास ख्रिस्त आपणाला देखील शक्ती आणि सामर्थ्य देतो. या उपवास काळात आपण येशूच्या अधिकाधिक जवळ जाण्यास प्रयत्न करावे व त्यास लागणारी कृपा आपणास मिळावी, म्हणून या पवित्र मिसा बलिदानात आपण प्रार्थना करूया. आणि परमेश्वर देवाने आम्हावर इतके प्रेम केले असता सुद्धा आम्ही अनेक वेळी आमच्या जीवनात पाप केले आहे. अशा सर्व प्रसंगाची आठवण करून प्रभू परमेश्वराकडे आज क्षमा मागूया आणि सर्वजण आपण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व क्रियेने मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी धन्य मर्या सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रत्येक वर्षी तू आम्हाला प्रायश्चित काळाच्या पवित्र धर्माचरणाकरिता हाक घालतोस. त्याद्वारे ख्रिस्ताटाई दडलेल्या अनमोल समृद्धीचे ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावे आणि त्याचा लाभ होण्यास आम्ही पात्र बनावेत
अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. जल प्रलयामधून वाचलेल्या नोहाबरोबर परमेश्वराने करार केला. देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या पुत्रांना म्हणाला, पहा, मी तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. त्याचप्रमाणे तुम्हाबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी म्हणजे तुम्हाबरोबर तारवातून बाहेर आलेले पशु, पक्षी व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याबरोबरही मी करार करून ठेवतो. पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हायचा नाही. आणि देव म्हणाला, पहा, माझ्यामध्ये व तुम्हामध्ये त्याप्रमाणे तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुगे राहणारे जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे. मी मेघात धनुष्य ठेवले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह समजावे. मी पृथ्वीवर मेघ पसरीन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करीत असा जलप्रलय होणार नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभो तुझे मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव. तुझे मार्ग मला प्रकट कर व तू आपल्या सत्पथाने मला दे. मला शिक्षण दे, कारण तू माझा उद्धारक देव आहे. प्रतिसाद. प्रभो तुझे मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य ही आठव. ती पुरातन काळापासून आहेत. तू आपल्या वात्सल्यानुसार हे प्रभो माझे स्मरण कर. प्रतिसाद. प्रभो तुझे मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. परमेश्वर श्रेष्ठ व सरळ आहे, म्हणून तो पाप्यांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. प्रतिसाद. प्रभू तुझे मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. पेत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे. बंधुजन हो, आम्हाला देवाजवळ येण्यासाठी ख्रिस्तानेही पाप बद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदाच मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्मेत जिवंत केला गेला. त्या आत्मेद्वारे त्याने जाऊन तरुणातील आत्मेना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाची दिशा तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता. त्यावेळी ज्याने त्याची आज्ञा अवमानली त्याचे ते होते.
त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचवण्यात आले. या घटनेशी जुळणारा असा बाप्तिस्मा आता येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानाद्वारे तुमचे तारण करीत आहे. याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराचे ऐकणे असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहे. प्रभूचा शब्द. जय घोष. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराचे मुखातून निघणारे प्रत्येक वचनाने जगत असतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. आत्मेने येशूला लगलीत अरण्यात नेले आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वन पशुमध्ये राहत होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुरुवात घालेला आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुरुवातीवर विश्वास ठेवा. प्रभूचे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या वचनामध्ये खास करून पहिल्या वचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो की कसं करून देवाने नोवा बरोबर, अब्राहम बरोबर, मोशे बरोबर करार केलं होतं. आणि सुरुवातीला उत्पत्ती ग्रंथ पाहायला गेलं तर देवाने माणसाला रचून माणसाला करार हा केलेला होता की आदामाने जिवेजवळ तुम्हाला देवदूत तुमचे पालन पोषण करणार आहे, तुम्ही देवासारखं तिकडे असणार. पण काही काळानंतर त्यांनी ते करार तोडला आणि त्या करार तोडल्यामुळे दुनियामध्ये पाप आला आणि पापाचे मुक्त होण्यासाठी आपल्याला देवाने आपल्या एकलौक्य पुत्राला पाठवला आणि त्याच्याद्वारे नवीन करार जोडला गेला आहे. तर प्रियनो, आज आम्ही त्या गोष्टीवर आम्ही मनाचिंतन करत असताना खास करून पहा, नोवा हे जे उदाहरण देव आपल्याला देत आहे उत्पत्ती ग्रंथात. माणसाने पाप केल्यानंतर माणसाला देव कसं करून बचाव करतो. माणूस देवाचे करार तोडतो, पण देव काय माणसाकडे केलेला करार कधी नाही तोडत आहे, हे आम्हाला स्पष्ट करत आहे. आणि ते जे माणसाला मोठं पूर पाठवून दाखवत आहे की देव सर्व काळ त्याचा प्रेम करतो आणि त्या प्रेमासाठी देव त्या माणसाला, नोवा आणि त्याच्या माणसाला तो वाचवतो. आणि हे करार केलं तेव्हा देव म्हणतो नोवाकडे, आणि कधीही असा प्रकारचा पूर येणार नाही. हे देवाचे शब्द आहेत. हे देवाने सांगितलं होतं, आपल्या माणसाला कराराद्वारे कळवलं होतं की मी म्हणजे करार तोडणार नाही. प्रियनो, पाहायला गेलं तर आम्ही नोवाची गोष्टी वाचलं तर आपल्याला बरंच विस्तार मध्ये आपल्याला भेटत आहे उत्पत्ती ग्रंथात. आणि शेवट देव माणसाची बचाव करून माणसाला दाखवतो की देवाचं प्रेम माणसावर अधिकच आहे. पहा, नंतर अब्राहम देवाने निवडलेला, देवाने वचन दिलेलं, त्याला सगळेच सांगितलं होतं आणि देव त्याच्याजवळ ते करार पूर्ण करतो. करार हा म्हणतो, देव तुला
पुत्रच वंशच देईल आणि त्याच्याद्वारे तुझी वंश वाढणार. आणि हे सर्व करार देव माणसाजवळ करतो आणि अब्राहम देवाच्या कराराप्रमाणे चालतो, विश्वासी राहतो. देव त्याची परीक्षा करतो तरी तो परीक्षेत नापास नाही होत आहे, पास होतो. कसं की देवाची परीक्षा कशा पास होतो? विश्वासाने, श्रद्धेने तो देवावर विश्वास ठेवतो आणि ती परीक्षा तो पास होतो. मग पहा, मोशे इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी विशेष करून त्याला नेमलेलं होतं. लोकांना त्रास देत होता, स्वतःच्या लोकांना मारत होते इजिप्त मध्ये, आणि त्यासाठी लोक तिथे फेरोच्या हाताखाली फार कष्ट सहन करत होते. त्यांना सुटका करण्यासाठी मोशेला देवाने नेमले आणि मोशेद्वारे लोकांचे सुटका होते. त्यांना वतन दिलेल्या जगामध्ये तिथे आणून सोडतो. पण लोक कुरकुर करतात, देवाचे करार तोडतात, मूर्ती पूजा करायला लागतात आणि देव त्यांना आठवण करून देतो, मी तुझ्या मुखी मोशेद्वारे करार केला होता, तुम्ही परत परत तोडत आहे. आणि यासाठी देव त्यांना आठवण करून देतो. ते गुलामगिरीत पाठवण्यासाठी त्यांना पुष्कळ वेळ आम्ही बायबल मध्ये ऐकतात, इस्रायल लोकांना गुलामगिरीतून गेलं. कशासाठी? लोक परत परत केलेला करार तोडत होते. त्यासाठी लोकांना समजण्यासाठी देव करार तो बांधत होता परत, आणि त्यांना गुलामगिरीत पाठवून परत आणत होता. म्हणजे देवाच्या प्रेम मध्ये काही कमी नाही, माणसाच्या विश्वासावर कमी दिसून देत होता. आणि लोक त्याचे मानत नव्हते आणि लोक कधी कधी मोशेला विरोध जात होते. लोक मोशेला वाटत होता की देव पण म्हणजे ऐकत नाही, लोक पण म्हणजे ऐकत नाही, आणि लोक तो देवाकडे सांगत होता, या लोकांना पाहायला माझ्याकडे होणार नाही, माझ्या भावाला सांगा. हे सगळे गोष्टी आम्ही बायबल मध्ये ऐकायला आम्हाला भेटतो आणि संस्कृत मध्ये मी आज सांगितलंय. आणि पाहायला गेलं तर आम्ही कसं करून हे तिन्ही माणसाच्या जवळ कराराचे आपल्याला फार चांगलं दिसून येत आहे. आणि हे करार चांगल्या रीतीने पार पाडतात आणि हे केलेलं करार कधी तोडत नाही. पण आम्ही पुढे गेलं तर आपल्याला अजून दिसतो की नवीन कराराचे आपल्याला बायबल मध्ये कुठे भेटतो? येशूद्वारे. येशूने शेवटच्या भोजनाच्या वेळी तिथे त्याने नवीन करार आपल्या शिष्याबरोबर तो घडतो आणि म्हणतो, हे माझ्या नवीन कराराचे रक्त आहे, साऱ्या माणसाच्या पापासाठी अर्पण केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे, हे माझ्या आठवणीसाठी करा. प्रेम दर एक वेळी आम्ही संस्कार ख्रिसमसचा साजरा करताना आम्ही देवाजवळ हा नवीन करार आम्ही जोडतात आणि आम्ही बाप्तिस्माद्वारे संत पेत्राच्या दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे, आम्ही आपल्या बाप्तिस्माद्वारे देवाजवळ करार तोडलेला आहे, करार बांधलेला आहे. ख्रिस्ताने मरणातून पुनर्जीवित होऊन आपल्याला नवजीवन प्राप्त केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही नवीन ख्रिस्ती बनलेले आहोत. जुने ख्रिस्ती शायद इस्रायल लोक म्हणून आम्ही सांगू शकतो, पण नवीन ख्रिस्ती आम्ही बनलेले आहे ख्रिस्ताद्वारे. कशा की ख्रिस्ताने आपल्याला बाप्तिस्माद्वारे पुनरुत्थान होऊन आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही नवीन कराराचे हिस्सा आहोत. तर प्रेनो, आज आम्ही हे चांगलं आम्ही मनचिंतन करत आहोत या रीतीने. तर आम्ही मनचिंतन करत असताना आपल्या जीवनातील आपल्याला बाप्तिस्मा मिळालेले आहे. संत पेत्र पण सांगत आहे, आमचे बाप्तिस्माद्वारे आमचे शारीरिक मळीत नाही गेलेले आहे, पण आत्मिक रीतीने आम्ही शुद्ध झालेले आहोत, हे आम्हाला संत पेत्र परत सांगत आहे. आणि बाप्तिस्माद्वारे आम्ही नवीन आत्मा आमच्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजे पाणी आणि पवित्र तेलाच्या माखणीद्वारे आपल्यामध्ये पवित्र आत्म्याचा प्रवेश होतो आणि हा नवीन आत्मा, नवीन जीवन आपल्याला जगण्यासाठी जे काही जुना आहे ते करार तोडलेला होता, नवीन करार ख्रिस्ताद्वारे तो बांधलेला आहे आपल्या बाप्तिस्माद्वारे आणि ख्रिस्ताच्या या संस्काराद्वारे. प्रियनो, तर आम्ही या नवीन संस्कार आमचा कसा करून तो जीवित करू शकतो, पुनर्जीवित करू शकतो. आणि हे आपल्या रायच्या वचनाच्या शुभ वर्तमानाच्या शेवटच्या भागामध्ये सांगितलं आहे. आणि तेच संत मार्क सांगतो अध्याय 1 वाक्य 15 मध्ये, काळाच्या पूर्णता झालेले आहे, देवाचे राज जवळ आलेले आहे, पश्चाताप करा
आणि सुरुवातीवर विश्वास ठेवा. हे आम्ही ते दिवशी आम्ही जेव्हा आम्ही आमच्या डोक्यावर राग झालं तेव्हा आपल्याला आठवण करून दिले आहे. आणि आम्ही खरंच हे 4 गोष्टी आम्ही मनामध्ये ठेवायला पाहिजे. पहिलं आहे काळाचा पूर्णता, म्हणजे देवाने आपलं एकलौत पुत्राला पाठवून माणसाचे तारण व्हावे म्हणून या जगामध्ये पाठवून आमचे दर एक जणांचे तारण. आणि ख्रिस्ताने पहिल्यांदा जेव्हा जॉर्दान नदीत बाप्तिस्मा घेतल्यानंतर पहिलंच वाक्य काय होतं, काल तिथे रिट्रीट मध्ये पण फादर विचारला, आमचे लोक भुकेचे आहेत, काही खबरच नाही, काय झालंच ते नाही. पहिला संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याने वर आला आणि तो जाऊन तिथे काय प्रवचन करायला लागला, काय शब्द त्याने सांगला, काळाची पूर्णता झालेली आहे, देवाचे राज जवळ आलेले आहे, पश्चाताप करा, विश्वास सुरुवातीवर ठेवा. आणि ही घोषणा त्याने केलेली आहे, म्हणजे सैतानाचे राज समाप्त करून देवाचे राज बांधून आणण्यासाठी ही घोषणा होती देव प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि तिसरा आहे पश्चाताप करा. पश्चाताप आपलं पापाचे करून परिवर्तन, जीवन बदलणे, त्यासाठी येशू ख्रिस्ताने आव्हान केलं होतं लोकांना. आणि शेवटचं म्हणतो सुरुवातीवर विश्वास ठेवा. जो काही आम्ही देवाचा संदेश आम्ही ऐकतात, प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश ऐकतात, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा आहे. त्या आणि विश्वासाने आमचे जीवन जगायचे आहे. ते 4 वस्तू फार गरजेचे. काळाची पूर्णता, देवाचे राज जवळ आले आहे, पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशावर, सुवार्तेवर. प्रेम तर आपण ही गोष्ट मनात ठेवत असताना आपल्याला आयच्या शुभ वर्तमानाच्या पहिल्या वाक्यामध्ये म्हणतो, सैतानाने त्याला अरण्यात नेला. काय करायला नेला? सैतानाने त्याला अरण्यात काय करायला नेला? 3 येशूची मोहा. कोणती? दगड आहे तो भाकर करून खा. आणि येशू काय म्हणतो, माणूस केवळ भाकरीने नाही जगत आहे, देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाद्वारे. म्हणजे तो सांगत आहे सुरुवाता संदेश. मी काय सांगत आहे, संदेशवर तुमचा विश्वास असला पाहिजे. या भाकरीवर विश्वास ठेवू नका. दुसरा कोणता आहे? दुसरा मोहा उंच डोंगरावर नेलेला त्याला आणि सांगला, हे सगळं तुझे, उडी मार, झेलून घे, मी तुला झेलीन, घेईन हातावर. आणि तिसरा तो उंच मंदिरावर नेऊन तो दाखवतो, हे सगळे म्हणजे राज आहे हे तुला, जर तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर. आणि येशू काय सांगतो, सैताना माझी परीक्षा करू नका, माझ्यापासून चालता हो, निघ. हुकूम दिली सैतानाला. म्हणजे येशूची सुपिरियरिटी, देव आहे म्हणून ते दाखवले त्याने. त्याची सुपिरियरिटी म्हणजे मी देव आहे हे त्याने दाखवलं तिकडे. त्यासाठी सैतान केला. प्रेम, हे 3 गोष्टी आपण मनात ठेवायला पाहिजे. आयच्या शुभ वर्तमानाचे, दुसऱ्या वचनाचे आणि पहिल्या वचनाचे, नोआकडे केलेला करार. दुसरा आहे बाप्तिस्माद्वारे नवीन करार बांधून आणि ख्रिस्ताचे संस्काराद्वारे. आणि तिसरा आहे येशूचे मोहा. याच्यामधून आमची मोहा तिने वाचलं आज बरे करून. आमची मोहा आम्ही कसं करून मोहा ना पडता आम्ही काय उपाय करून घेऊ शकतो. मोहात पडणे सोपं आहे, एकदम सोप्यापणे पडतात मोहात. पण मोहातून बाहेर येणे फार कठीण, प्रेम फार कठीण. आणि त्यासाठी आयचे शुभ वर्तमान आपल्याला मनचिंतन करण्यासाठी आमच्या जीवनातील काय पाहिजे परिवर्तन, देवाचे करार आम्ही कसं बांधलेलं आहे, नवीन करार आम्ही जोडलेला आहे. आणि आमचे जीवन त्या कराराप्रमाणे जगण्यासाठी आम्ही देवाच्या शब्दाची उपयोग करणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे फार गरजेचे. तर हे मनात ठेवून आपण या मिसामध्ये भाग घेऊया.
श्रद्धेचे आम्ही प्रकटीकरण करूया आणि सर्वजण आपण म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलखाली त्याने दूध भोगले, त्याला क्रूसावर नेण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, या प्रायश्चित काळात जीवनाची नूतनीकरण करून देवाच्या शब्दाप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला देवाचीच कृपेची गरज आहे. तर यावेळी आमची काय प्रार्थना, आमच्या विनंत्या प्रभू चरणी आम्ही ठेवूया. ख्रिस्त सभेची तुरा वाहणारे परमचार्य पोप फ्रान्सिस कार्डिनल बिशप व सर्व धर्मगुरू भगिनी यांना देवाने त्यांच्या कार्यात मदत करावी व त्यांच्याद्वारे ह्या उपवास काळात देव मातेचे आध्यात्मिक नूतनीकरण घडवून यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या देशाचा कारभार पाहण्यासाठी जे लोक प्रतिनिधी आपण निवडून दिले आहेत, त्यांनी आपल्या विवेक बुद्धीला जाणून जनतेचे प्रश्न सोडवावेत व सर्व जनतेच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. जे भाविक देवापासून दूर गेले आहे, व्यसनाच्या आहारी गेले आहेत, एकांकी आहे, मोहपाशात पडलेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराने धैर्य व शक्ती द्यावी व या सर्वांतून बाहेर येण्यास मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. विविध कारणामुळे जे बेरोजगार आहेत अशा गरजवंतांना चांगला रोजगार मिळावा व त्यांच्या रोजच्या गरजांची पूर्तता व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. परमेश्वराची दया व क्षमा आपणास मिळावी व आपणा सर्वांना देवाच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. काय वेळ शांत राहून आमच्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझे लोक तुझ्याकडे परत येवोत आणि संपूर्ण अंतकरणाने ते तुझी सेवा करोत. श्रद्धेने आम्ही तुझ्या सहाय्याची याचना केली आहे. आता
आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूचे नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याचे पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, या पवित्र काळाच्या प्रारंभी हे दान तुला अर्पण करण्यास आम्हाला पात्र कर. या दानाच्या समर्पणामुळे आमच्या जीवनात परिवर्तन घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. आपल्या 40 दिवसाच्या उपवासाने प्रभू येशूने या प्रायश्चित काळाला अर्थ लावून दिला. पाप वासनापासून आम्ही आमची सुटका करावी. शुद्ध अंतःकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी व्हावे व शेवटी अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्यात आम्ही प्रवेश मिळवावा. असे शिक्षण सैतानाचे मोहापास दूर सारून त्याने आम्हाला दिले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 ईशो, पावन 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 ईशो, सर्वरी मादिकाता तेरी, सर्वरी मादिकाता तेरी, स्तुति सर्वकाली पृथ्वी सारी, स्तुति सर्वकाली पृथ्वी
आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझ्या पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फिलिप नेरी आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीच्या पूर्ण विस्तार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्र घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबन मरण पावले त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशन स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि भानुगजे सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभाग व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करा अशी प्रार्थना मी तुझ्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. पश्चाताप करण्यास आणि सुवार्तेवर विश्वास ठेवण्यास आम्हाला देवाची कृपा येशूच्या शब्दाने आपण प्रार्थना करून मागूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छत्राखाली आहेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द बोल, माझ्या हातावर होईल. Hallelujah.
तुझ्यापासून माझा वियोग तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. माझे रक्षण कर. प्रत्येक मला प्रत्येक मला बोलावून घे. बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गातील बापा, आमची श्रद्धा व आशा तू वाढवितोस. या ख्रिस्त शरीरावरील आमचे प्रेम तू दृढ करतोस. तुझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दाप्रमाणे वागण्यास व आमच्या जीवनाची भाकर प्रभू ख्रिस्त याचा शोध घेण्यास आम्हाला सहाय कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमचे अंतर्यामी. बंधू भगिनीनो, आता आपले मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या लोकांवर आशीर्वादाचा वर्षाव कर. संकटामध्ये आशा बाळगण्यास, मोहासमयी खंबीर राहण्यास आणि शाश्वत तारणावर श्रद्धा ठेवण्यास त्यांना तुझी कृपा दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद.